कबूतरखाने बंद करण्यावरून पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून मुंबईमध्ये राजकारण तापलेलं आहे। नुकतंच दादरच्या सभागृहामध्ये एक बैठक जैन मुनींची पार पडली आणि यामध्ये त्यांनी आता कबूतरांची हत्या म्हणजे शंकराची हत्या आणि त्यासोबतच डॉक्टरांना मूर्ख मानतो अशा पद्धतीची जी विधानं आहेत ती केलेली आहे। त्यासोबतच एक पार्टी सुद्धा ते स्थापन करतायत जी पशु संवर्धनासाठी काम करणार। आपल्यासोबत मनीषाताई कायंदे। ताई, कसं पाहता जे जैन मुनी ज्या पद्धतीने विधानं करतायत, मुद्दा तुम्ही जो उचलला होता त्याला समर्थन तितकंच मिळालं, पण जैन मुनींकडून आता विरोध होतोय आणि थेट अंगावर घेण्याची ही भाषा आहे, काय म्हणाल? जैन मुनींच्या बद्दल मी आदर व्यक्त करते पहिली गोष्ट, आणि पशुसंवर्धनासाठी जर का काही कोणी पुढाकार घेणार असेल तर चांगलंच आहे, परंतु मला असं वाटतं की सगळ्याच पशुपक्ष्यांचं संवर्धन आपण करावं। विदर्भामध्ये इतके गाई म्हशी गुरढोरं मृत्युमुखी पावली पुरात, खरं तर सगळ्यांबद्दलच संवेदना व्यक्त केली पाहिजे। मला असं वाटतं हा विषय जो आहे तो धार्मिक नसून हा पूर्ण वैद्यकीय कक्ष आणि कोर्ट आणि जी समिती स्थापन केली आहे त्यांचा हा विषय, आणि त्यांनी त्याच्यात पुढाकार घ्यावा। मुख्यमंत्र्यांनी याच्यावर काय ते तोडगा काढावा। शांतिदूत जनकल्याण पक्षाची घोषणा केलेली आहे आणि ही शांतिदूत जनकल्याण जी पार्टी असणार आहे ती राजकीय नसणार आहे, ती पशुसंवर्धनासाठी काम करेल। त्या अशा पक्षाचं मी स्वागत करते। सगळ्या पशुपक्ष्यांचं आपण संवर्धन केलं पाहिजे, परंतु जे झूनॉटिक डिझीजेस आहे जे प्राण्यांपासून मनुष्याकडे येतात त्याबद्दलही आपण अभ्यास केला पाहिजे। ते म्हणतात की किडनीच्या कबुतरांच्या असल्याने किडनीचे आजार बरे होतात। जी विधानं समोर येतात एक एक त्यावर बरेच आक्षेप घेण्यासारखे बरेचशी विधानं आहेत, याकडे तुम्ही कसं पाहता? कारण विधान परिषदेमध्ये सगळ्यात आधी मुद्दा तुम्हीच उचलला होता, बरेचसे डिझीज होतात, काय म्हणाल? नाही, मला असं वाटतं हा पूर्ण विषय वैद्यकीय आहे आणि त्याच्यावर आपण वैद्यकीय दृष्टिकोनातूनच पाहिलं पाहिजे। कबूतर आणि गाय यांना राष्ट्रीय पक्षी घोषित करा असं सुद्धा ते म्हणतायत, तुमची भूमिका नेमकी पुढे काय? सगळे पक्षी आणि प्राणी महत्त्वपूर्ण आहेत, सगळ्यांनाच महत्त्व दिलं पाहिजे। नक्की, धन्यवाद तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन नरसिंगसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।